नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज मी वेगळा विषय घेऊन आली आहे, पण ह्या विषयाची मला असं वाटते सगळ्यांनाच आवश्यकता आहे. तो म्हणजे आपला कोणी जर अपमान केला तर अशा प्रसंगांना कसे सामोरे जायचे, अशा प्रसंगामध्ये आपण स्वतःला स्थिर कसे ठेवायचे आणि ज्याने अपमान केला किंवा ज्यामुळे आपला अपमान होत आहे त्या व्यक्तीला नेमके काय प्रत्युत्तर द्यायचे याबद्दल मी काही सांगणार आहे. कारण कोणताही असा व्यक्ती नाही की ज्याचा त्याच्या आयुष्यात कधीच अपमान झाला नाही. कुणाचा त्यांच्या घरात त्यांच्या नातेवाईकांकडून अपमान होत असेल किंवा कोणी ऑफिसमध्ये कामाला असेल तर तिथे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा अपमान होऊ शकतो. असे कधी प्रवासातही होऊ शकतो. म्हणजे कुठे पण अपमानाला आपल्याला सामोरे जावे लागू शकते. पण जेव्हा आपल्याला हा प्रसंग हाताळावा लागतो तेव्हा आपल्या मनाची स्थितीही खूप दुःखद झालेली असते. कधीकधी आपल्याला त्या व्यक्तीचे बोलणे किंवा त्या व्यक्तीचे वागणे मनाला इतके लागलेले असते की आपला एक पूर्ण दिवस किंवा खूप सारे दिवस विचारामध्येच जातात आणि त्याचा आपल्या पूर्ण आरोग्यावर म्हणा, वागण्यावर, इतर सगळ्या गोष्टीवर परिणाम होतो. ज्या व्यक्तीने आपला अपमान केला किंवा ज्या प्रसंगामुळे झाला तिथे त्या व्यक्तीला तर काहीच त्याची जाणीव नसते किंवा त्याच्या लक्षातही राहत नाही आणि तो त्याच्या घरी त्याच्या ठिकाणी आनंदी राहतो. परंतु आपल्यालाच मात्र खूप वेळपर्यंत त्याचे वाईट वाटत राहते आणि त्या विचारामध्ये राहिल्यामुळे आपल्याला जे आरोग्यावर परिणाम झालेले राहते तेही स्वतः आपल्यालाच भोगावे लागतात. त्याचे आणखीन वेगळे परिणाम असं करत कधीकधी आपल्याला त्याचा खूप मोठा वाईट परिणाम सहन करावा लागतो. त्यामुळे अशा प्रसंगामध्ये आपण नेमकं काय करायला हवं, कसं वागायला हवं, त्या व्यक्तीला कशाप्रकारे उत्तर द्यायला हवं किंवा आपण स्वतःमध्ये कसा बदल करायला हवा जेणेकरून आपल्याला या सगळ्यांचा त्रास होणार नाही. आपण स्थिरच राहू आणि पर्यायाने आनंदी राहू. आपल्याला त्याचा असा वाईट परिणाम भोगावा लागणार नाही. तर तेच या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की पहा. आणि मला विश्वास आहे की हे जाणून घेतल्यावर, हे समजून घेतल्यावर जेव्हा केव्हा असे प्रसंग येतील तेव्हा आपण स्थिर राहू, आनंदी राहू, त्या प्रसंगाला व्यवस्थितपणे हाताळून पुढे जाऊ शकू. आपल्याला प्रसंगांना टाळायचं नाही आहे. काही प्रसंगांना टाळता येणे अशक्य असते. त्यामुळे त्यांना ते व्यवस्थितपणे हाताळून तोंड देऊनच सामोरे जावे लागते. म्हणून आपण हे शिकून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे की अशा प्रसंगामध्ये आपण नेमकं काय करायला हवं. तर बघा, आपल्याला कधी कोणी अपमानास्पद बोलते तेव्हा आपण दोन प्रतिक्रिया देतो. एकतर त्याला लगेच सडेतोड उत्तर देतो किंवा शांत राहतो आणि ते मनाला लावून घेतो किंवा मनालाही लावून घेतले नाही तरी त्या प्रसंगाला कुठेतरी नजरअंदाज करतो. मी असे म्हणणार नाही की तुम्हाला ज्यांनी अपमानास्पद वागणूक दिली किंवा बोलले त्यांना प्रतिक्रिया किंवा उत्तर द्यायचे नाही असे मी म्हणणार नाही किंवा शांत बसावे, तो प्रसंग जाऊ द्यावा किंवा त्याकडे दुर्लक्ष करावं असंही म्हणणार नाही. कारण ह्या दोन्ही गोष्टी आवश्यक आहे. प्रसंगापरत्वे त्या दोन्ही गोष्टी करणं आवश्यकच आहे. पण कधी काय करावे आणि कधी काय करू नये हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. कारण उदाहरण घेते की एखादा आपण प्रवासात जात आहे, काही 15-20 मिनटाचा प्रवास आहे आणि तिथे आपल्या एका व्यक्तीने कशातरीवरून विचित्र बोलले. म्हणजे कधीकधी जागेवरून किंवा कोणाला पाय लागला, धक्का लागला चुकून, तर तो आपल्याला असं सांगू शकतो की बघा
पण कोणी कोणी एकदम अग्रेसिव्हली एकदम अपमानास्पद काहीतरी बोलतो. तेव्हा मग आपल्याला काय वाटते की मी मुद्दामून दिला नाही, मला दिसलं नाही, असं काहीतरी आपण अगदी रागावून बोलतो. समजा आपण तिथे असं न बोलता शांत राहिलो आणि म्हटलं की चुकून लागला, क्षमा करा, किंवा मी आता लक्ष ठेवते, याप्रमाणे बोललो तर काय होईल, तो त्याच्या घरी जाईल, आपण आपल्या घरी जाऊ. कारण विषय फक्त 15 मिनिटाचाच होता आणि त्या व्यक्तीने जे आपल्याला रागवून म्हटलं दिसत नाही का, किंवा जे काय असं उलट बोललेलं असतं ते पण तात्पुरतं असतं. ते पण त्यांनी काही ठरवून आला किंवा त्याच्याने आपलं काहीतरी शत्रुत्व आहे म्हणून बोलत आहे असंही नाही. कदाचित तो कामावरून येत आहे आणि त्याला त्याचाच खूप कामाचा कंटाळा म्हणजे टेन्शन आहे आणि त्या टेन्शनमध्ये राहून त्याने आपल्याला असं बोललेलं असू शकते. त्यामुळे ह्या प्रसंगामध्ये आपण ओव्हर रिॲक्ट करणं आवश्यक नाही. का? कारण अशाने तिथे आपल्याला माहिती नाही की पुढचा व्यक्ती कोणत्या पोझिशनला जाऊन रिॲक्ट करेल. आपण जर 2 शब्द बोललो त्याच्याच टोनिंगने, तशाच आविर्भावाने, तर तो त्याहीपेक्षा जास्त बोलू शकतो. आणि तिथे आपल्याला माहिती की आपण बाहेर ठिकाणी आहो, आपण त्या व्यक्तीचा जास्त वेळ म्हणजे प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. कारण आपल्याकडे दुसरं कोणी बळ नाही, आपण एकटे आहोत किंवा आपल्याला पुढे जायचं आहे, पुढच्या कामाला जायचं आहे, तिथेच थोडी थांबायचं आहे. अशा वेळी जर आपण आणखी उत्तर देऊ, त्याचा पण आणखी राग भडकेल, तर प्रसंग खूप टोकाला जाऊ शकतो. आणि ह्या सगळ्या करण्याची आवश्यकताही काहीच नव्हती. आपण त्याला शांतपणे उत्तर देऊन तो प्रसंग तिथे निपटवू शकत होतो आणि आपला वेळ आणि बोलण्याची एनर्जी सगळं काही वाचून सुखरूप बाहेर पडू शकत होतो. तर अशा वेळी आपल्याला थोडं नम्रपणे वागायचं आहे. हे नम्रपणे आपल्याला वागता येण्यासाठी आपण हे समजून घेतलं पाहिजे की ह्या व्यक्तीने मला जे काही बोललं आहे ते त्याचा स्वभाव असल्यामुळे बोलला आहे, किंवा तो त्याच्या कोणत्या कामामध्ये आहे, त्याला ताण आहे, त्यामुळे तो बोलला आहे आणि मला या प्रसंगामध्ये काही जास्त वेळ राहायचं नाही. ही गोष्ट 15 मिनिटाची आहे, पुढे जाऊन तो कुठे आणि मी कुठे, त्यामुळे आपल्याला इथे जास्त काही एनर्जी वेस्ट करायची नाही. हे जेव्हा आपण आपल्या लक्षात घेऊ, समजून घेऊ, तेव्हा आपल्याला पण ते सहजपणे, नम्रपणे प्रतिक्रिया देता येईल आणि आपल्याला स्थिर ठेवता येईल स्वतःला. इथे मी एनर्जी वेस्ट करणे असं का म्हणत आहे, कारण आपण जेव्हा कोणाला असं उत्तर देतो, त्यानंतर तो देतो, मग आपण आणखी डोकं लावून देतो, त्याच्यात बोलण्यामध्ये खूप शक्ती वाया जाते. आपलं त्या बोलण्यामध्ये लक्ष असल्यामुळे दुसरी पण काही गोष्ट घडू शकते, कारण आपण प्रवासात आहो, बाहेर आहो आणि बोलण्यातूनही खूप सारी एनर्जी वाया जाते. त्यामुळे ती आपण वाचवू शकतो आणि प्रसंगाला व्यवस्थितपणे तोंड देऊ शकतो. कोणाला हे स्वीकारता येत नाही, नम्रपणे उत्तर देता येत नाही, त्यामागे कारण असं असू शकते की मला हा असा बोलतो, मी कोण आहे याला माहिती आहे का, या विचाराने आपण पुष्कळ वेळा नम्रपणे उत्तर देऊ शकत नाही. तर हा विचार पण अयोग्य आहे. कारण मी कोण, मला हा असं कसं बोलू शकतो, हा एकदम म्हणजे अहमपणाचाच एक लक्षण आहे जे रावणामध्ये होता. तसा बाळगून काही आपल्याला कोणाला दाखवायचं नाही आहे आणि असं आवश्यकही नाही आहे की नेहमी आपल्याला जसं पोलिसांना सॅल्यूट म्हणजे आपल्या सैनिकांना सॅल्यूट करतो तसं करायला पाहिजे. इतकंही काही आवश्यक नाही. तर त्यामुळे उगाच मान मिळवणे किंवा उगाच अपमान झाल्यामुळे आपला अहम दुखावून घेणे असं काही वाटून घेण्याची आवश्यकता नाही. कारण एखाद्याने आपल्याला मान देऊन किंवा मान न देऊन आपल्यावर काही परिणाम नाही होणार. आपण आहोत ते राहणारच आहे. आपली प्रगती काही खंडित होणार नाही. एखाद्याने आपल्याला मान दिला काय, नाही दिला काय, तरी जर आपल्यामध्ये ते कौशल्य आहे, आपल्यामध्ये जर ते
गट्स आहे तर आपण आपलं काम यशस्वीपणे करणारच आहोत. त्या व्यक्तीने आपला अपमान केला म्हणून काही आपलं वाईट होणार नाही. जसं सूर्याला जर कोणी म्हटलं की सूर्यापासून काही फायदा नाही, तरी काही सूर्याचा तेज कमी होणार नाही, त्याचं तर तेज राहणारच आहे. त्यामुळे आपला कोणी अपमान केला, आपल्याला कोणी वाईट बोललं, त्यामुळे काही आपली प्रगती खंडित होणार नाही. त्यामुळे एकदम मनावर घेऊन या प्रसंगामध्ये खूप वाईट वाटून घेण्याची आवश्यकता नाही. तर या 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपण अशा प्रकारच्या प्रसंगामध्ये नक्कीच स्वतःला शांत ठेवू शकतो आणि व्यवस्थितपणे त्या प्रसंगातून बाहेर पडू शकतो. आता दुसऱ्या प्रकारचा प्रसंग बघू. कारण मी सुरुवातीला सांगितलं होतं की कधीकधी प्रत्युत्तर देणे पण योग्य आहे आणि कधीकधी शांत राहणे पण योग्य आहे. तर आपण हा प्रसंग बघितला जिथे आपल्याला शांत राहू शकतो. आपण शांत राहिल्याने आपला जो ध्येय आहे ते आपलं गाठू शकत आहोत. त्यामुळे इथे आपण शांत राहणं आवश्यक आहे. पण दुसरा प्रसंग असा असतो, अशा प्रकारामधला असतो जिथे आपल्याला उत्तर देणं आवश्यक असतं. तर तसे प्रसंग कोणते किंवा त्यामध्ये पण कशा प्रकारे नेमकं उत्तर द्यायला हवं, जेणेकरून आपल्या मनावर त्याचा परिणाम होणार नाही आणि आपण त्याही स्थितीमध्ये आनंदी स्थिर राहू आणि त्यातून व्यवस्थितपणे बाहेर पडू. म्हणजे उत्तरही द्यायचं आहे आणि आपल्याला आपलं जे मुख्य ध्येय आहे तेही गाठायचं आहे, प्रसंगालाही व्यवस्थितपणे हाताळायचं आहे. तर असं करायसाठी काय लक्षात ठेवायचं हे सुद्धा जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण काही प्रसंग असे असतात जे नेहमी घडणारे असतात, जिथे आपल्याला पुष्कळ दिवस राहायचं आहे आणि तशा ठिकाणी आपल्याला पण कधीकधी निराशा येऊ शकते किंवा आपण न बोलल्यामुळे तो प्रसंग आणखीन वाढू शकतो. म्हणून अशा ठिकाणी पण काय करायला हवं हे जाणून घेण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत बघा, ऐकून घ्या हा व्हिडिओ आणि आपलं जीवन अधिक आनंदी, अधिक प्रभावशाली, अधिक यशस्वी बनवू शकता. आता दुसऱ्या प्रकारामध्ये मी उदाहरण घेते की आपल्या घरामध्ये ज्यांचं जॉईंट फॅमिली आहे तिथे असे काही प्रसंग घडू शकतात की आपल्या नातेवाईकांपैकी कोणी आपला वारंवार अपमान करतो. म्हणजे आपण जेव्हा एकत्र राहतो तेव्हा साहजिक आहे, काही प्रसंग कटू घडू शकतात, काही प्रसंग चांगले घडू शकतात. काही प्रसंगामध्ये आपल्याला नमतं घेऊन पुढे जायचं असतं, तर काहीमध्ये सांभाळून घेऊन शांत राहायचं असतं. म्हणजे मिश्रित असे प्रसंग असतातच. पण जर असा अपमानाचा प्रसंग किंवा अपमानास्पद वागणूक ही जर नेत्याची झाली असेल किंवा पुष्कळ वेळा असं होत असेल, तर तिथे मात्र आपल्याला विचार करायला हवं की हा व्यक्ती जाणून म्हणजे समजून उमजून आपला अपमान करत आहे का, याचा आपला अपमान करण्यामागे काय उद्देश आहे, याला आपल्या मनाचं खच्चीकरण करायचं आहे का, किंवा याला अपमान करून आपल्याला आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडवायचं आहे का आणि आपलं मानसिक स्वास्थ्यासोबत आरोग्य बिघडवायचं आहे का, याला काय हवं आहे ज्यासाठी हा असं वागत आहे. तर म्हणजे इथे हा प्रसंग दिसायला अपमानच आहे, पण याच्या मागचं कारण हे वेगळं असू शकतं आणि आपण या प्रसंगालाच केवळ हाताळलं तर जे मुख्य कारण आहे ते आपल्याला कळणार नाही. त्यामुळे इथे पण थोडं शांत राहून पण विचारपूर्वक अभ्यास करायचा आहे की यामागे काय कारण असू शकते. तेव्हा आपला अभ्यास झाला की हा का असं करतो आहे, तेव्हा सतर्क राहणं आवश्यक आहे. कारण जिथे बोलायची आवश्यकता आहे तिथे आपण जर बोललो नाही तर मग आपण कुठेतरी अतिसहनशील बनत जातो आणि त्याचा इतर लोक गैरफायदा पण घेऊ शकतो. कारण एखादा कुत्रा किंवा असं प्राणी आहे, तो काहीच आपल्याला करणार नाही हे जेव्हा माहीत असतं तेव्हा काही लोक त्याला आणखीन
चिडवायचा प्रयत्न करतात, आणखीन खोड्या करण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा त्यांना कळतं की हा मला चावणार आहे, तेव्हा मात्र त्याच्यापासून दूर राहतात. तसंच आपल्याला पण आपली प्रतिमा थोडी बनवून ठेवायला हवी की आपला जेव्हा अपमान करणार तेव्हा मी पण याला काही ना काही उत्तर देणार आहे. तर थोडं त्याच्या मनातही आपल्याविषयी एक भीती म्हणा किंवा धडकी असायला हवी, किंवा एक जाणीव असायला हवी की हा पण मला काही ना काही प्रतिक्रिया देऊ शकतो, मी असं वागायला नको. ही जाणीव निर्माण करण्यासाठी आपल्याला उत्तर देणं आवश्यक आहे. किंवा मी मघाशी जसं म्हटलं की ह्या प्रसंगामागे आणखी कोणतं कारण आहे का, जेणेकरून आपण मोठ्या संकटातून बाहेर पडायला आपल्याला मदत होईल. तर ह्या 2 गोष्टी लक्षात घेणं आवश्यक राहणार आहे. आणि जेव्हा केव्हा आपण ह्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी प्रयत्न करणार, तेव्हा आपण याचीही तयारी ठेवली पाहिजे की मी जेव्हा याला उत्तर देणार तेव्हा नक्कीच याच्याकडूनही प्रत्युत्तर येणार, आणि त्यानंतर मला माझा जी भूमिका आहे ती कायम ठेवायची आहे. आणि त्यासाठी मग माझ्याकडे शक्ती राहणार का? म्हणजे असं नको व्हायला की आपण अर्ध्यात लढलो आणि अर्ध्यातून मग आपल्याला नमतं घ्यावं लागणार आहे, किंवा आपलंच काहीतरी हे होणार आहे, नुकसान होणार आहे. असं नको व्हायला. आपल्याकडे तसा पूर्ण शक्ती पण असायला हवी, तसं पूर्ण आपल्या पाठीमागे कोणी असायलाही हवं. नाहीतर आपण उगाच त्याच्यात पडू आणि आपल्यावरच ते भारी पडेल, असं पण नको व्हायला. कारण मी याच्यासाठी एक उदाहरण सांगते इतिहासातलं, की शिवाजी महाराजांकडे जेव्हा सैन्य कमी राहत होतं तेव्हा ते डायरेक्ट अटॅक म्हणजे हल्ला करत नव्हते. हल्ला म्हणजे लढाई करत नव्हते. ते प्रॉपर आपली शक्ती बनवत होते आणि त्यानंतर ते मग लढाईमध्ये उतरत होते. असंच जर उतरलं तर आपला जो मुख्य उद्देश आहे तो पूर्ण होणार नाही आणि आपल्याला उगीचच काही ना काही घेऊन बसावं लागेल अंगावर. तर असंही होऊ नये. त्यामुळे आपली तशी पुरेशी तयारी करून आपण त्याला उत्तर द्यायला गेलो पाहिजे. आणि ह्या प्रसंगामध्ये जेव्हा आपण प्रत्युत्तर देणार आहोत तेव्हा संभाव्य परिस्थितीचाही विचार करायला हवा, की मी असं उत्तर दिल्यानंतर काय काय होऊ शकतं. कारण कधीकधी त्याचा परिणाम आणखी जास्त राहू शकतो आणि आपण त्याच्यासाठी तयार नाही राहणार. म्हणून त्याचे काय काय हे होऊ शकतात, अभिव्यक्ती राहू शकतात, म्हणजे तो काय काय करू शकतो हे पण विचारात घेऊन आपण तशी उपाययोजना करायला हवी. आणि हे सर्व करत असताना एक विश्वास किंवा एक श्रद्धा मात्र ठेवायला हवी, ती म्हणजे विश्वशक्तीची. तुम्ही ज्या काही आराध्य देवतेला मानत असाल त्यांना हा प्रसंग सांगायचा. आपण म्हणू की माझ्यासमोर तो दिसत नाही, तो म्हणजे विश्वशक्ती देव दिसत नाही, तर मी का सांगू. पण विश्वशक्ती ही 24ही तास कार्यरत असते. आपण जर तिच्या फ्रिक्वेन्सीनी आपण तिला आळवणी केली तर ती आपल्याला नक्कीच प्रतिसाद देते, ती नक्कीच आपल्यासोबत उभी राहते. यातला काही अनुभव तुम्हीसुद्धा घेतले असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे जो कोणी हा व्हिडिओ बघेल, जो कोणी हे कमेंट वाचेल त्याचीसुद्धा श्रद्धा वाढायला मदत होईल. तर या शक्तीला म्हणजे देवालासुद्धा आपण प्रार्थना करायची आहे किंवा तिलासुद्धा सोबत घ्यायचं आहे आणि नंतर त्यांना पण विचारायचं की यामध्ये मी काय काय करायला हवं. आपले जे स्वकीय आहे किंवा आपले जे हितचिंतक आहे त्यांचीसुद्धा मदत घ्यायला हवी, की असं होत आहे, मी यावर नेमकं काय करायला हवं आणि मला यातून बाहेर पडायचं आहे. आणि हे सर्व सकारात्मक राहून करायचं आहे. सकारात्मकता कशी येईल, कारण आपण देवाला प्रार्थना केली आहे, देवाला सोबत घेतलं आहे, त्यामुळे विजय आपला होणार आहे याचा एक आत्मविश्वास आपल्यापाशी राहणार. आणि हे लक्षात ठेवायला हवं की मला यातून सक्सेसफुली म्हणजे यशस्वीरित्या बाहेर पडायचं, यातून मला माझं स्वतःचं नुकसान करून घ्यायचं नाही. जेव्हा आपण हे लक्षात ठेवू सदैव, तेव्हा आपण कधीच या विचारांना आपल्या डोक्यावर किंवा मनावर हावी होऊ देणार नाही. आपण सतत याची चिंता करणार नाही, आपण उपाययोजनात्मक कृती करणार आहोत. आपण अनावश्यक विचार किंवा स्वतःला ते लावून घेणे
आणि नंतर त्यातून सतत विचारात राहणे असं होता कामा नये. आपण सर्व बाजूंनी उपाययोजना करत आहोत, त्यामुळे आपल्याला या गोष्टींचा त्रास अजिबात करून घ्यायचा नाही. आणि देवतेचं सहाय्य घेतल्यामुळे आपल्याला अशा प्रसंगातून नक्कीच बाहेर पडायला मदत होईल. देवतेचं सहाय्य कसं घ्यायचं ते आणखीन मी सांगते. एक तर सांगितलं की आपण त्यांना सर्व सांगायचं, त्यांना आळवायचं आणि असं भाव म्हणा किंवा श्रद्धा ठेवायची की ती माझ्यासोबत राहणार आहे, माझे आराध्य माझ्यासोबत राहणार आहे. आणखीन एक दुसरा उपाय सांगते की आपल्याला जो अपमानाचा प्रसंग, म्हणजे मी इथे अपमानाचं सांगत आहे ना, तर तो प्रसंग मी कशी हाताळणार आहे किंवा मला त्याचा काय वाटलं हे सर्व आपण लिहू पण शकतो. आणि लिहिल्यानंतर ते असा भाव ठेवून की मी हे देवाला सांगत आहे किंवा देवाजवळ देत आहे. म्हणजे आपण तक्रार देतो की नाही, आपल्या कार्यालयामध्ये जर काही आपल्याला प्रॉब्लेम झाला तर आपण तक्रार लिखित स्वरूपात देतो आणि नंतर त्यावर ते मग सोल्युशन काढतात. तशी ती लिखित स्वरूपात तक्रार आपल्याला देवाच्या चरणांशी ठेवायची आहे. देव त्याची दखल घेतो आणि नक्कीच आपल्याला त्या प्रसंगातून बाहेर पडायला मदत करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आणि याचा खरंच कृतीच्या स्तरावर अंमलबजावणी करून आपल्याला नक्कीच याचा चांगला फायदा होणार आहे, याची मला शाश्वती आहे. आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा यातून काही शिकायला मिळालं आहे का ते मला कमेंटमध्ये पण सांगू शकता. इतरांना पण शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून मी आणखीन अशाच संदर्भातल्या विषयांवर व्हिडिओ अपलोड करेल. आणि हे व्हिडिओ प्रथम बघण्यासाठी सबस्क्राईबसुद्धा करा.